नमस्कार भाऊ, सध्या आता निवडणूक आहे, काय सध्या तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे? आता काय म्हणजे आता पाहा आता काय होते तर आता काय लोक निवडून येते काम काहीच नाही करत. काम काहीच नाही करत. नाही इथं आपल्या निवडून येते नागपुरातनं काटोल म्हणजे पोरं शिकवते तिथे राहते. इथं आपलं काय नरखेड जे आहे ते भूकमारी आंदोलन. काही सुविधा नाही, काही सुविधा कंपनी नाही, रस्ते नाही, काहीच रोजगार नाही, नाही. काहीच नाही. आजपर्यंत फक्त नेत्या लोकांनी तेच केलं, निवडून यायचं केलं आणि तिकडे काटोल नागपूरला मजा करून राहिले. आणि आपण जे आपलं गोरगरीब आहे, कास्तकार आहे ते इथंच आहे. त्याची काही सोय काहीच नाही आहे ना. पण आता निवडणूक आहे, नवीन नवीन चेहरे आहेत, अध्यक्ष आहे जुने. हो ना, नवीन चेहरे काय करणार आहे. अच्छा, कधी कमीत कमी नवीन चेहरे आल्यानं थोडी होईल. वरची लेवल तर पाहिजे, वरची लेवल पाहिजे. मग का फक्त मी एकटा निवडून गेल्यानं होऊन नाही. पण या निवडणुकीच्या नंतर का गावचा विकास थोडा तरी होईल का वाटते तुम्हाला? काय सांगावं आता मध्ये विकास नाही, भकास झाला. अच्छा, आता विकास करते का भकास करते की आपल्या हातात नाही ना. फक्त आपली सीटासाठी पाहिजे, आपली कमाई पाहिजे. म्हणजे काहीही गॅरंटी नाही, काही गॅरंटी नाही. आपल्याला आपलं कर्तव्य बजवायचं आहे. आपलं करते आपलं करायचं मतदानच्या आहे. दिवशी मतदान द्यायचं आहे, मतदान करायचं, बाकी राम भरोसे. राम भरोसे. अच्छा, आजपर्यंत केलं काय येईन मला सांगा ना. जयभाई पक्षाने आलं काय केलं, कोणती सोय केली नरखेडात, कोणती शहर दिसते मला नरखेडात, कोणते धंदे आहे नरखेडात, जे आहे तेच आहे. जे ज्यांचे आहे त्यांचे सुरू आहे. बस बस. बाकी जे शिकले सवरले आहे मुलं त्यांना रोजगार नाही, रोजगार नाही आहे. त्यांना बाहेरगावी नागपूरला जावं लागते. इथं काम कोणते आहे, जे ठेकेदार आहे त्याचं पोट भरायसाठी फक्त नाल्या खणत जाते, नाल्या बनवत जाते, रोड बनवत जाते, दुसरं काही नाही. एखादी कंपनी आणली इथं नाही, एक गोरगरीबाला काम भेटलं इथं नाही. मग काय फायदा आहे. काटोल पुढं आहे तुमच्या, सावनेर पुढं आहे तुमचं, सारगाव पुढं आहे तुमच्या, नरखेड तसं जसं आहे. नरखेड जो तसं 20 वर्षा आधी जो व्यक्ती आला असेल तो तेच म्हणजे काय जसं आहे तसंच आहे. आणि दिसूनच राहील तुम्हाला आम्हाला बदल काहीच नाहीये, काहीच बदल नाही. आपल्याला ग्रामपंचायत पाहिजे, उलट खर्च आपल्यावर, नगर परिषदेचा खर्च आहे आपल्यावर, खर्च आहे आपल्याला. घरच्या बाहेर निघून खर्च चालू आहे. अच्छा, टॅक्स लागू आहे, टॅक्स लागू आहे, सगळंच लागू आहे. पाण्याचं बिल वाढलेलं. 1200 रुपये वर्षाच्या पाण्याचे घेते, 1500 घेते आणि त्याच्यातून 6 महिने पाणी भेटते, 6 महिने पाणीच नाही भेटत. तरी पण वर्षभराचं तरी बिल. वर्षभर बिल घेऊन चालू आहे घेणं. मग काय विकास हो काय, काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. सुधारणा झाली पाहिजे, बरोबर आहे. तर यावेळेस काहीतरी विचार करूनच तुम्ही मतदान करा. हो, विचार करून मतदान एखादा करू. योग्य उमेदवार जो तुम्हाला आवडतो, हो. तुम्हाला वाटते की तो गावचा विकास करेल, हो. 1% तरी करेल, तरी पण करेल, नाही का? या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय सध्या त्यांच्या मनामध्ये. नाश्ता करता का साहेब? नाही, तुम्ही नाश्ता करा. आता मला सांगा, आता निवडणूक आहे सध्या जवळ आलेली आहे, वार्डामध्ये प्रचार सुरू आहे जोराचा. सध्या या निवडणुकीबद्दल काय बोला, काय गावचा विकास कुठे थांबलेला आहे? गावचा विकास तर साहेब होणार नाही निवडून कोणाला द्यायचं. अच्छा. गावचा विकास होऊ शकत नाही, कारण की ह्या गावामध्ये कसं आहे, विकास करण्यावाला तयारच कोणी मंत्री झाला नाही सर. तेच ते उभे राहायचे, तेच पण आश्वासन देतात ना. हो, तुमचं सगळं ठीक आहे. तेच ते आपण आता एवढे खासदार आमदार निवडून दिले. काय केलं साहेब, त्या सावनेर मध्ये जाऊन पाहता यानं कंपनी आणली. इथं तर कोण्या पोरा भरायला नाही, कोणाला कामधंदे नाही ना, कोणा धंदा बी नाही आहे. गावात काही सुविधा नाही. आपल्याला म्हणते हे आणतो ते आणतो. आता तो हायवे येणार होता, हायवे कुठं गेला? हायवे येईन तर काहीतरी कोणी धंद्यावर लागल. ठीक आहे, कुठे गेलाय तो? बाहेर ते गेला. फक्त आपल्याला ऍसोसिएशन देते, हे काहीच नाही करत. म्हणून मी म्हणतो हे मत बी यायला दल्लं नाही पाहिजे. एक बैल लाल बटन दाबून द्या, खाली काम करावं, नाही तर यायच्या गांडीवर जोडे मारून यायला गावाच्या बाहेर राखला. काहीच नाही करू शकत हे. म्हणजे गावचा विकास होऊ शकत नाही. होऊच शकत नाही. मी कोऱ्या कागदार लिहून देतो, हे पहिले यायचा विकास करा, त्याच्या बाजूच आपलं गावाचा हे करूच शकत नाही. नाही होणार. या गावाची एक वैशिष्ट्य आहे. आज आम्ही 53 वर्षाच्या वयामध्ये कशो आले कशो गेले पाहून आलो. या गावामध्ये कोणीच काही नाही करत. आपला विकास झाला आहे. त्या जेवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसते या गावात, ह्या फक्त निवडून आलेल्या मेंबराच्या अध्यक्षाच्याच आहे. रक्तपिंची त्या अलावा कोण्या गरीबाची कास्तकाराची एकही बिल्डिंग या नरखेडच्या अंदर आहे. आता काही लोकांचं म्हणणं आहे की लोकांना फक्त पैसे पाहिजे. तर पैसे, हो बरोबर आहे ना. या गावामध्ये अनिल बाबून धंदा लावला. 500 रुपये घ्या, दारूचा बंपर घ्या, चिवडा घ्या, कोंबड्या बकऱ्याच्या पार्ट्या घ्या, आणि कायचा विकास होईल तुमचा? तुम्हाला पैसे पाहिजे ना साहेब. पण 500-1000 रुपये किती दिवस चालणार आहे? इंटे मला पैसे द्या म्हणून. अच्छा, कुत्र्यासारखे इंटे नाही दिले तर मग नाराज होते. म्हणजे 5 वाजेवर मत टाकत ना, पोट टाकून. अच्छा. भिकारवाडा गाव आहे. तरी पण वाट पाहतात पैसे केव्हा येईल, किती वाजेपर्यंत येईल. पैसे घेऊन घेते ना, मत दुसऱ्याला देते लागेल. आणि मग विकास झाला नाही तर मग चर्चा करतात.
बोंबलतात. मग बोंबलते सभा भरते इथं एखादा झाला उभा का भाऊ आमच्या गावात हे नाही झालं तर मग त्याचे कर्मचारी राहते साहेबांना पैसे वाटलेले बकरे त्याचे धरून दाबते बोलणेवाल्याने आणि ज्यांना नाही घेतले तोच बोलते मग सगळे. धन्यवाद भाऊ नरखेडच्या विकासाबद्दल प्रतिक्रिया दिल्याबद्दल. हे असंच आहे नरखेडचा इतिहास घडणार नाही कधी नाही होणार ते. नमस्कार भाऊ, काय या निवडणुकीनंतर गावचा विकास होईल का? काय वाटतं तुम्हाला? विकास नाही होणार गावचा, पण नवीन नवीन चेहरे आता समोर आलेले आहे. काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता येईल? भैया क्या लगता है आपको, गांव का विकास होगा कि नहीं? गाँव का विकास क्यों नहीं होगा? होगा. अभी नए नए चेहरे हैं सामने, नए लड़कों को अभी चुनाव में खड़े किए नहीं क्या? बराबर है. किसकी सत्ता आएंगे, क्या लगता है आपको? अब जैसे जो जो हवा चल रही है वो सत्ता आ सकती है. किसकी हवा चल रही, क्या लगता है आपको? सभी तरफ हवा चल रही है. सभी तरफ. अच्छा कभी तुतारी की हवा चल रही है. अच्छा. अब जहाँ हवा चलेंगे वहाँ लोग पलटेंगे. क्या क्या समस्या है गांव में आपको लगता है? आप तो घूमती है. समस्या है जुए की दूसरा जुआ है और दारू है नरखेड़ में, बाकी कुछ नहीं है. अच्छा यही समस्या है लोगों की. दारू 2 टाइम दारू मिलने होना जी, और अच्छे से जुआ खेलने होना. और कुछ बाकी नहीं. कोई समस्या नहीं नरखेड़ की. बाकी खुश है लोग, बाकी खुश है सब. बाकी कुछ लेना देना है लोगों नहीं को. बाकी कुछ लेना देना नरखेड़ का. बाकी काटोन सावरगांव वो काकी कहाँ जा रहा है? नहीं बराबर है, ये यहाँ रह रहा है. नहीं बराबर है. गांव का विकास नहीं गाँव का हुआ, विकास नहीं होता है. छोटे गांव बड़े हो गए नहीं क्या? पांडुना जिला बन गया. बराबर. लोगों का कहना है कि नरखेड़ को ग्राम पंचायत घोषित कर दो. बराबर है. सही बात है कि सही गलत? बात है. सही बात है. अब वो लोगों पर नहीं जो खून पर है कहाँ के कहाँ जाना. नहीं बराबर है. अभी देखते हैं किसको चुन के देते हैं, नहीं क्या? हाँ ये तो समय बताएगा. जी जी जरूर. शुक्रिया जी. ठीक है. काय म्हणता भाऊ, काय सुरू आहे सध्या? आता निवडणुकीचे वाऱ्यात सुद्धा व्हावं लागलेले आहे. ते मला माहिती नाही भाऊ, मी तुमची वाट पाहणारा माणूस आहे. का 2 पैसे आपले तुमच्या घेऊन भेटले पाहिजे याचा विचार तुम्ही लावा मोठ्या साहेबांनो. अच्छा. दुसरं काही नाही पण अनेक समस्या आहे ना गावामध्ये. माझी समस्या काही नाही, मी मेहनत करीन याच्या पुढे मी करीन. समस्या माझी तेच आहे. तेल मी कोणी काही घरी नेऊन नाही देत. तुमच्या जवळचे भेटन 2 रुपये देतच नाही. नाही पण आता वाड्यात फिरायला येतात ना आमच्याकडे 5 जा वगैरे म्हणून. फायदा त्याचा विषय नाही आपल्याला. सर्व समान आहे आपल्याला. म्हणजे कमावणं आणि खाणं आहे, बस बस. बाकीचे कोणाची काही लेनदेन नाही आहे. नाही, तुमची वाट पाहिजे. अच्छा. आरोग्यासाठी बाहेर गावी जाणं आहे म्हणते. म्हणजे गावात काही सुविधा नाही का? दवाखाना नाही आहे, शिक्षण व्यवस्था नाही आहे, गावामध्ये नेलं सगळ्याला बाहेर जायला. कंपनी वगैरे काही कंपनी नाही, काही रोजगार नाही. नाही. पण इतकी मोठी गावाची लोकसंख्या जवळपास 20,000. आता अधर्वाची काही लोक नागरिक बाहेर घेऊन चालले आहे गाव सोडून. नरखेडच्या विकासाची तब्येत एकदम जर्जर झाली आहे. अच्छा. नरखेड एकदम ICU विकास, नरखेडचा विकास जो आहे तो ICU भरती झाल्यासारखा झाला. अच्छा. ICU भरती झाल्यासारखा नगरचा विकास झालेला आहे. भाई जर्जर अवस्था तो केव्हा कोमात जाईल काही सांगता येत नाही. काही गेलाच आहे समजा. अच्छा. आता सगळ्यांना हालचालीची वाट आहे का केव्हा जरासा जागेल नगरच्या विकासाला. धन्यवाद भाऊ आपल्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल. काय म्हटलं